नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत भरपूर सारण असलेला पोटभरीचा असा आलू पराठा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी घेतलं आहे गव्हाचं पीठ। आता त्यामध्ये मी चमचाभर मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपण मळून घ्यायचं आहे। पीठ आपण जास्त लूज नाही आणि जास्त टाईट नाही, या प्रकारे आपल्याला ते मळायचं आहे। आता आपण त्यावर झाकण ठेवून ते मुरण्यासाठी बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण सारांची तयारी करू। त्यासाठी आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडंसं अद्रक घेतलं आहे, ते आपण ठेचून घेणार आहोत जाडं-बरडं असं। आता उकडलेले 5 ते 6 बटाटे आपण घेतले आहेत, ते आपण खिसणीने खिसून घेणार आहोत। आपले सर्व बटाटे खिसून झाले आहेत। कढईत आपण तेल गरम करायला ठेवलं होतं, तेही तापलं आहे। आपण त्यात अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे, ती चमच्याने हलवून घेऊयात। आता आपण त्यामध्ये 1 ते सव्वा चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ घालून घेऊया। तेलात याप्रमाणे तिखट आपण फ्राय केल्यामुळे आपल्याला जळजळचा त्रास होत नाही। आता आपण किसलेले बटाटे यात घालूयात आणि ते व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊयात। लक्षात ठेवा, यामध्ये आपण कच्चं लाल तिखट किंवा हिरवी मिरची घालायची नाही आहे, त्यामुळे पराठा खाल्ल्यावर आपल्याला त्रास होऊ शकतो। या प्रकारेच तुम्ही सारण बनवायचं आहे। याची चवही खूप छान लागते आणि त्रासही होत नाही। आता आपण कणिकमध्ये चमचाभर तेल टाकून ती पुन्हा एकदा रगडून घ्यायची आहे, जेणेकरून ती सॉफ्ट होईल थोडीशी। आपली कणिकही छान मुरलेली आहे। आता आपण याचे छोटे छोटे साईजचे असे 2 उंडे करून घेणार आहोत। हे बघा, तुम्ही बघू शकता आहेत की आपण या साईजचे उंडे केलेले आहेत। तर हे आता आपण लाटून घेणार आहोत। त्यापैकी एक आपण किंचित असा छोटा आणि दुसरा त्यापेक्षा किंचित असा मोठा केला आहे, तुम्ही बघू शकतायत। छोटा आपल्याला खालच्या बाजूला ठेवायचं आहे, ते सारण त्यावर भरल्यावर ते फुगीर होतं, तर त्यामुळे ते कव्हर करण्यासाठी व्यवस्थित म्हणून आपण असं केलं आहे। आता आपण पोळपाटवर गव्हाचं पीठ टाकून पसरून घेऊ। त्यावर आपण छोट्या साईजचा उंडा जो लाटला होता तो ठेवूया। आता यावर आपण पीठ बुरबुरल्यावर थोडंसं ते सारण आपण जे घेतलं होतं ते व्यवस्थित असं पसरून घेऊयात काळजीपूर्वक। आता त्यावर कव्हर करण्यासाठी आपण दुसरी चपाती लाटलेली घेऊयात। थोडंसं पीठ बुरबुरते मी आधी। आता ही आपण व्यवस्थित वरतून कव्हर करूया आणि त्याच्या काठा नीट चिटकून घेऊया। या प्रकारे काठ चिटकवले आहेत। आता आपण त्याच्या कडेने भाकरी थापतो त्याप्रमाणे कडेवर दाब देऊन असं करायचं, जेणेकरून सारण मध्ये येणार नाही। आता व्यवस्थित लाटून घेऊयात। आपला पराठाही लाटून झाला आहे। आपला तवा तापला आहे। आपण आता तव्यावर थोडंसं तेल शिंपडू आणि त्यावर पराठा घालू भाजण्यासाठी। व्यवस्थित भाजून घेऊया आपण पराठा। आपला पराठा छान आता भाजून झाला आहे। आता आपण ते खाली उतरून त्यावर तूप घालूया। आता आपला पराठा खाण्यासाठी तयार आहे। अगदी अप्रतिम असा हा पराठा लागतो। तुम्ही सर्वांनी नक्की करून बघा आणि मला कमेंट करा। काही शंका असल्यास मला कमेंट करा।